दोन सिंग्युलर नाउन हे अँड न जोडलेली असतात तेव्हा त्यासाठी क्रियापदाचा कोणता फॉर्म वापरला जातो तर प्लुरल फॉर्म वापरला जातो. हा आपला पहिला नियम आहे. आता नियम लक्षात घेताना तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो मग तुम्हाला कळेल. ओके, म्हणजे आता इथं बघा हे पहिलं स्टेटमेंट माय फ्रेंड अँड हिज मदर. ठीक आहे, कशानं जोडलंय अँड न जोडले. ठीक आहे, इथं कशानं जोडले अँड न जोडले आणि माय फ्रेंड अँड हिज मदर म्हटलंय. याचा अर्थ या ठिकाणी असलेलं माय फ्रेंड हे पहिलं सिंग्युलर नाउन आहे. ओके, दुसरं हिज मदर दुसरं सिंग्युलर नाउन आहे. हे दोन्ही सिंग्युलर नाउन अँड न जोडली याचा अर्थ क्रियापद कसं पाहिजे प्लुरल फॉर्म पाहिजे. प्लुरल म्हणजे अनेक वचनामध्ये क्रियापद असायला हवं. हा आपला पहिला नियम आहे. याचा अर्थ इथं जे इज दिले तर हे बरोबर आहे का नाही, कारण मग इथं इज नसायला पाहिजे होतं. इथं काय पाहिजे होतं तर अनेक वचन पाहिजे होतं. अनेक वचन म्हटलं की इथं तुमचं आर पाहिजे होतं, मग हे स्टेटमेंट बरोबर ठरलं असतं. समजलं समजलं. ओके, सिंपलचं होतं त्याच्याप्रमाणे करायचं होतं. ठीक आहे, दुसरं बघितलं गोल्ड अँड प्लॅटिनम. म्हणजे हा एक गोल्ड एक सिंग्युलर नाउन आहे, प्लॅटिनम हे सेकंड सिंग्युलर नाउन आहे आणि दोघं कशानं जोडलेले आहेत अँड न जोडलेले आहेत. आणि मग येणारं क्रियापद कसं असणार आहे अनेक वचनीमध्ये. तर इथं आर दिले याचा अर्थ हे अनेक वचनी आहे. ओके, म्हणजे इज असेल तर ते एक वचनीमध्ये असतं, आर असेल तर अनेक वचनीमध्ये. तसं वॉज असेल तर एक वचनीमध्ये, वेअर असेल तर ते अनेक वचनीमध्ये राहतं. त्याच पद्धतीनं हॅज असेल तर एक वचन आणि हॅव असेल तर ते अनेक वचनमध्ये असतं. ओके, त्या पद्धतीनं बघितलं तर इथं आर दिले याच्यामुळे हे स्टेटमेंट काय तुमचं बरोबर आहे. तसं तिसरं स्टेटमेंट बघा ही अँड हिज ब्रदर. ही अँड हिज ब्रदर म्हणजे ही काय आहे एक सिंग्युलर नाउन आहे. ओके, एक वचनी नाउन आहे अँड न जोडले. दुसरं सिंग्युलर नाउन म्हणजे एक वचनी नाम काय आहे हिज ब्रदर. आता हे दोन्ही नावं अँड न जोडली याचा अर्थ येणारं क्रियापद अनेक वचनामध्ये पाहिजे. वेअर दिले त्यामुळे वेअर हे अनेक वचनामध्ये, तर हे सुद्धा स्टेटमेंट तुमचं बरोबर येतं. म्हणजे जेव्हा दोन सिंग्युलर नाउन हे अँड न जोडलेली असतात तेव्हा क्रियापदाचा प्लुरल फॉर्म वापरतात म्हणजे अनेक वचन वापरतात. ठीक आहे, हा आपला बेसिक किंवा पहिला नियम झाला. पण आता या नियमाला दुसरी एक महत्वाची गोष्ट जोडून येते ती म्हणजे आता इथंच बघा दोन सिंग्युलर नाउन अँड न जोडलेली आहेत, परंतु त्यामधून जर एकच कल्पना व्यक्त होत असेल तर त्या ठिकाणी जे क्रियापद वापरलं जातं ते क्रियापद सिंग्युलर असतं. सिंग्युलर म्हणजे एकवचनी असतं. ओके, मगाचा नियम काय बघितला होता आपण की जेव्हा दोन सिंग्युलर नाउन अँड न जोडली जातात तेव्हा क्रियापद प्लुरल फॉर्म वापरतात असं म्हटलं होतं. आणि इथं मी काय म्हणतोय दोन्ही सिंग्युलर नाउन अँड न जोडलीत परंतु त्यातून जर एकच कल्पना व्यक्त होत असेल तर क्रियापद हे एकवचनी वापरतात. म्हणजे कसं, आता इथं बघा तिसरं एक्झाम्पल श्रीखंड अँड पुरी म्हटले. याचा अर्थ काय श्रीखंड एक सिंग्युलर नाउन कशानं जोडले अँड न जोडले. दुसरं सिंग्युलर नाउन पुरी. श्रीखंड आणि पुरी खातो आपण, तर श्रीखंड आणि पुरी अँड न जोडले परंतु या दोन्ही मधून श्रीखंड आणि पुरी खायच्याच गोष्टीसाठी वापरतात, त्यातून एकच गोष्ट व्यक्त होते खाण्याची. त्यामुळं इथं जे येणारं क्रियापद हे अनेक वचनी वापरले तर हे अनेक वचनी वापरायचं का नाही, त्यामुळे हे चुकीचं ठरते. तर या ठिकाणी हे जे आर दिले याच्याऐवजी काय यायला हवं तर इथं इज यायला हवं. समजलं. म्हणजे जेव्हा दोन सिंग्युलर नाउन अँड न जोडलेली असतात पण त्यामधून जर एकच कल्पना व्यक्त होत असेल तर क्रियापद सिंग्युलर वापरावं, एकवचनी वापरावं. पण जेव्हा दोन सिंग्युलर नाउन अँडला जोडलेले असतात त्याच्यातून कोणताच बोध होत नसेल तर तिथं प्लुरल फॉर्म वापरला पाहिजे किंवा अनेक वचन वापरलं पाहिजे. तसं आता इथं ब्रेड आणि जाम म्हटले. ठीक आहे, ब्रेड आणि जाम. ब्रेड आणि जाम कशानं जोडले अँड न जोडले. याचा अर्थ ब्रेड एक सिंग्युलर नाउन आहे, जाम हे दुसरं सिंग्युलर नाउन आहे. कशानं जोडले अँड न जोडले. याचा अर्थ ब्रेड आणि जाम म्हणजे आपण खातो ना सकाळी चहाबरोबर ब्रेड जाम खाण्याचं पद्धत वॉज ऑल वी हॅव हॅड. म्हणजे याचा अर्थ काय झाला दोन्ही खाण्याची क्रिया याच्यातून एकच कल्पना व्यक्त होते खाण्याची, त्याच्यामुळे इथं जे वॉज दिले तर ते बरोबर आहे कारण इथं क्रियापद एक वचनी वापरायचं होतं. सिंग्युलर म्हणजे एक वचनी वापरायचं होतं, इथं वॉज दिले त्यामुळे ते बरोबर आहे. ठीक आहे, तसं आता पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे का या नियमानुसार तर पहिलं स्टेटमेंट या नियमानुसार बरोबर नाही. कसं सांगतो तुम्हाला, दिलंय काय तुम्हाला टू अँड टू म्हणजे टू एक सिंग्युलर नाउन आहे, दुसरं टू हे दुसरं सिंग्युलर नाउन आहे. कशानं जोडले अँड न जोडले. याचा अर्थ क्रियापद कसं पाहिजे एकवचनी. इथं मेक म्हटलंय म्हणजे जेव्हा क्रियापद म्हणजे त्याला मी काय म्हणतो वर्ब. ओके, क्रियापदाला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो वर्ब. जेव्हा वर्बला एस किंवा ईएस प्रत्यय लागतो, जेव्हा क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लागतो तेव्हा ते क्रियापद काय असतं एकवचनी असतं. तेव्हा ते क्रियापद कसं असतं एकवचनी क्रियापद असतं. ठीक आहे, क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लागला तेव्हा. पण जेव्हा नाउन घेतलं एखादं त्या नाउनला जर समजा एस नामाला एस किंवा ईएस प्रत्यय लावला तर ते नाउन कसं असतं अनेकवचनी असतं. समजलं. म्हणजे आता इथं क्रियापद बघा टू अँड टू
मेक 4 म्हटले. आपल्याला काय म्हटले 2 आणि 2 मिळून 4 होतात. एकच कल्पना व्यक्त होते यातून. याचा अर्थ क्रियापद एकवचनी पाहिजे. क्रियापद एकवचनी पाहिजेसाठी तुम्हाला या क्रियापदाला काय लावलं पाहिजे यस किंवा ईएस प्रत्यय. म्हणजे इथं मेक दिलेलं काय असल्यामुळे हे चुकीचं ठरतंय. ह्या मेकच्या ऐवजी इथं तुम्हाला काय यायला हवं तर इथं मेक्स यायला हवं. MEKES म्हणजे एस प्रत्यय तुमचं तिथं लागणं गरजेचं आहे. ओके म्हणजे तुम्हाला समजलं. पहिला नियम होता 2 सिंग्युलर नाउन अँड न जोडली आणि त्यापासून येणारं क्रियापद हे प्लुरल फॉर्ममध्ये असलं पाहिजे. जेव्हा 2 सिंग्युलर नाउन अँड न जोडली जातात परंतु त्यामधून जर एक कल्पना व्यक्त होत असेल तर वापरणारं क्रियापद हे सिंग्युलर असतं किंवा एकवचनी क्रियापद तुम्हाला तिथं वापरावं लागतं. हे 2 नियम मी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. ओके जाऊया पुढच्या नियमाकडे मग. येस जाऊया. पुढचा नियम आहे रूल 3. आता रूल 3 मध्ये काय असतं जेव्हा अँड न जोडलेली दोन्ही विधान आहेत. आता कंपॅरिझन आपण या दोघांमध्ये करूया. या दोघांमध्ये तुम्ही कंपॅरिझन करा. ठीक आहे नीट लक्ष द्या. दोन्ही विधानामध्ये बघितलं दोन्ही सिंग्युलर नाउन म्हणजे इथं द पोएट आणि द ग्रेट थिंकर. ओके इथं बघा पोएट आहे इथं काय आहे ग्रेट थिंकर आहे. ठीक आहे इथं कशानं जोडलीत ही दोन्ही अँड न जोडलीत बरोबर. तसं इथं बघा द ग्रेट फिलॉसॉफर अँड पोएट म्हटले म्हणजे हे दोन्ही सुद्धा अँड न जोडले. इथं पोएट आहे आणि इथं ग्रेट फिलॉसॉफर आहे. ओके ठीक आहे समजलं. आता तुम्हाला यामधून या ठिकाणी बघा आता मी थोडंसं तुम्हाला कंपॅरेटिव्हली सांगायचा प्रयत्न करतोय. समजून घ्या. समजलं का तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे इथं बघितलं द पोएटला इथं काय लागले आर्टिकल लागले अँड द पैकी द आर्टिकल लागले. म्हणजे पहिलं जे नाउन असतं त्याच्या अगोदर एक आर्टिकल आहे अँड नंतर पुढचं जे नाउन येणार आहे किंवा जे गोष्ट येणार आहे त्याच्या अगोदर सुद्धा इथं आर्टिकल लागले बरोबर. म्हणजे इथं द आर्टिकल आहे इथं द आर्टिकल म्हणजे आर्टिकल ए अँड दी पैकी कोणतं तरी एक लागले. आता या ठिकाणी दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये बघा ग्रेट फिलॉसॉफरला या ठिकाणी द आर्टिकल लागले पण दुसऱ्या ठिकाणी ह्या ठिकाणी अँड नंतर द आर्टिकल लागले का. जसं इथं अँड नंतर पुढे येणाऱ्या भागाला द आर्टिकल लावले तसं इथं अँड नंतर पुढच्या येणाऱ्या भागाला आर्टिकल लागलंय का नाही. जेव्हा असं असतं तेव्हा काय करायचं जेव्हा दोन्ही ठिकाणी जर आर्टिकल लागली जातात म्हणजे दोन्ही नाउन हे पोएट आणि ग्रेट थिंकर अँड न जोडले आणि त्या पोएटच्या अगोदर पण एक आर्टिकल आहे आणि ग्रेट थिंकरच्या अगोदर पण आर्टिकल आहे तेव्हा इथं जे येणारं क्रियापद असतं तर ते कसं पाहिजे अनेकवचनी पाहिजे. क्रियापद कसं पाहिजे अनेकवचनी पाहिजे. म्हणजे तुमचं इथं उत्तर काय असणार द पोएट अँड द ग्रेट थिंकर वॉज दिले हे चुकीचं ठरतं. याच्याऐवजी तुमचं काय पाहिजे इथं वेअर पाहिजे. काय पाहिजे वेअर पाहिजे. तसं द ग्रेट फिलॉसॉफर अँड पोएट इथं जे वॉज दिले तर हे बरोबर येतं. म्हणजे जेव्हा तुम्हाला या प्रकारची रचना असते आता मी तुम्हाला थोडंसं नियमाच्या स्वरूपामध्ये लिहून सांगतो मग तुम्हाला आणखी कळेल. म्हणजे सुरुवातीला अ अँड द यापैकी आर्टिकल ए अँड किंवा द यापैकी एक आर्टिकल असेल. ओके म्हणजे इथं आर्टिकल द वापरले. ठीक आहे याच्यानंतर प्लस तुमचं पुढं नाउन असेल म्हणजे इथं नाउन आहे. ओके आणि ते नाउन पुढं अँड शब्द असेल अँड शब्द म्हणजे इथं अँड शब्द आहे. ओके त्यानंतर पुढं अ अँड आणि द यापैकी एक आर्टिकल असेल म्हणजे अ अँड द पैकी ते एक आर्टिकल आहे. पुन्हा तुमचं नाउन असेल तर पुढचं येणारं क्रियापद कसं असतं क्रियापद म्हणजे त्याला आपण वर्ब म्हणतो तर ते कसं असतं अनेकवचनी असतं. ठीक आहे म्हणजे याचा अर्थ तुम्हाला समजतोय का. 2 गोष्टी मी परत एकदा तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो तुम्हाला आणखी त्यामध्ये क्लॅरिटी येईल. क्लॅरिटी कसं म्हणतोय कारण इथं द पोएट अँड द ग्रेट थिंकर याचा अर्थ जो पोएट आहे तो ग्रेट थिंकर आहे का नाही. पोएट ही वेगळी व्यक्ती येते ग्रेट थिंकर ही वेगळी व्यक्ती येते म्हणजे इथं 2 व्यक्ती आहेत कारण इथं द वापरल्यामुळं. पण दुसऱ्या वाक्यामध्ये जर बघितलं द ग्रेट फिलॉसॉफर अँड पोएट म्हणजे जो ग्रेट फिलॉसॉफर आहे तोच पोएट आहे. याचा अर्थ इथे येणारी व्यक्ती ही एकच व्यक्ती येते. कोणती व्यक्ती येते एकच व्यक्ती. इथं काय होतं 2 व्यक्ती येतात. याचा अर्थ 2 व्यक्ती म्हटलं की क्रियापद अनेकवचनी येणार आणि एक व्यक्ती असेल तर क्रियापद एकवचनी असणार. म्हणजे जेव्हा 2 नाउन हे पोएट आणि ग्रेट थिंकर समजा कोणतेही नाउन असू द्या ते अँड न जोडलं जाईल आणि त्या पहिल्या नाउनच्या अगोदर अ अँड द पैकी एक आर्टिकल असेल आणि नेक्स्ट नाउनच्या अगोदर सुद्धा अ अँड द पैकी एक आर्टिकल असेल तर येणारं क्रियापद डोळं झाकून लक्षात ठेवायचं अनेकवचनी असतं. पण जेव्हा 2 नाउन अँड न जोडलेत आणि
पहिल्या नाऊनच्या अगोदर द आहे आणि दुसऱ्या नाऊनच्या नंतर इथं अगोदर द किंवा आर्टिकल कोणतंही आर्टिकल नाही. इथं आर्टिकल आहे का कोणतं लावलेलं नाही. जेव्हा असं असतं, अशी जेव्हा वाक्यरचना असती तेव्हा येणारं क्रियापद हे कसं असणार आहे, हे जे क्रियापद असतं तर ते एकवचनी असतं. म्हणजे इथं वॉज दिलेलं पहिल्या विधानामध्ये चुकीचं आहे, इथं वेअर पाहिजे आणि इथं जे वॉज दिले तर हे बरोबर आहे. याचा अर्थ तिसरं स्टेटमेंट तुमचं बरोबर आहे. नियम समजला. अ अँड द नाउन अँड अ अँड द नाउन वर्ब तुमचं अनेकवचनी असणार. आणि आता त्याप्रमाणे ह्यामध्ये बघा, इथं मॅन आहे, इथं वुमन आहे, दोघांना कशाने जोडले, अँड न जोडले. दुसरं महत्वाची गोष्ट, इथं अ आर्टिकल वापरले पहिल्या नाऊनच्या अगोदर, दुसऱ्या नाऊनच्या अगोदर पण अ आर्टिकल वापरले. याचा अर्थ येणारं क्रियापद कसं पाहिजे, अनेकवचनी. आर घेतले, याचा अर्थ हे सुद्धा बरोबर आहे. अनेकवचनी क्रियापद आहे का, आहे. आणि आर हे अनेकवचनी क्रियापद आहे, याच्यामुळे तुमचं हे काय आहे, बरोबर आहे, अनेकवचनी क्रियापद. ठीक आहे. तर हा नियम तिसरा असतो सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट मधला. सिंपलचा आहे आणि मी माझ्या भाषेमध्ये तुम्हाला समजावून सांगण्याचा एक प्रकारे प्रयत्न केलाय. ठीक आहे, समजलं. जाऊया पुढच्या नियमाकडे. आता पुढचा नियम काय सांगतो ते नीट समजून घ्या. ठीक आहे, पुढचा नियम काय सांगतो ते नीट समजून घ्या. ओके. आता पुढच्या नियमामध्ये जर तुम्ही बघितलं तर पुढचा नियम काय म्हणतो, जेव्हा दोन भिन्न नामं म्हणजे आता मी एक्झाम्पल घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करतो. भिन्न नामं म्हणजे इथं विजय आहे, ओके, आणि इथं आय आहे. दोन्ही भिन्न नामं किंवा सर्वनामं ही विथ न जोडली असतात किंवा ॲज वेल ॲज न जोडलेली असतात किंवा अलॉंग विथ न जोडलेली असतात. कशानं, अलॉंग विथ असा एक शब्द येतो, अलॉंग विथ न जोडलेली असतात. रादर दॅन वगैरे इतर आणखी शब्द असतात. जेव्हा असं जोडलं जातं तेव्हा येणारं क्रियापदासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, क्रियापद कशा पद्धतीनं तुम्ही घेतलं पाहिजे, त्याचा नियम होता. ठीक आहे, त्याचा हा नियम होता. म्हणजे इथं बघा, पहिलं नाऊन काय आहे, विजय आहे, नाव आहे, ओके. त्यानंतर पुढचं नाऊन काय आहे, आय आहे, बरोबर. म्हणजे या ठिकाणी काय दिले, ॲज वेल ॲज न जोडले. तेव्हा येणारं क्रियापद म्हणजे इथलं जे क्रियापद असतं ते कशाप्रमाणे असतं, जर जो पहिला करता काय आहे या वाक्यामध्ये, विजय आहे, तर या विजयप्रमाणे या ठिकाणचं क्रियापद असणार. इथं आय नंतर हाव घेतले म्हणजे हाव येणार का, नाही, विजय हॅज येणार. म्हणजे इथं हॅव दिल्यामुळे हे चुकीचं ठरतं. या हॅवच्या ऐवजी इथं काय पाहिजे होतं, हॅज पाहिजे होतं. म्हणजे जेव्हा एक दोन नामं किंवा सर्वनामं विथ, ॲज वेल ॲज, अलॉंग विथ, रादर दॅन अशी अनेक वाक्य शब्दांनी जेव्हा जोडलेली असतात तेव्हा येणारं क्रियापद हे कसं असतं, जो पहिला करता असतो त्याप्रमाणे असतं. आता त्याचप्रमाणे दुसरं विधान बघा. दुसऱ्या विधानामध्ये काय म्हटले, द ड्रायव्हर विथ म्हटले, ठीक आहे, विथ न जोडले. द ड्रायव्हर विथ ऑल द पॅसेंजर म्हणजे हे ऑल द पॅसेंजर आणि ड्रायव्हर. मग इथे येणारं क्रियापद हे कशाप्रमाणे पाहिजे, तर जो पहिला करता काय, ड्रायव्हर म्हणजे एक आहे म्हणजे अनेक वचनी येणार का, नाही. तर इथं काय येणार, ड्रायव्हर वेअर दिले, याचा अर्थ हे चुकीचं आहे. या ठिकाणी तुमचं काय पाहिजे होतं, वॉज पाहिजे होतं, म्हणजे ते करेक्ट ठरलं असतं. ओके. म्हणजे ड्रायव्हर वॉज किल्ड इन द ऍक्सिडेंट. ओके, समजलं. आता तसं बघा, तिसरं स्टेटमेंट बघितलं, आय ॲज वेल ॲज म्हणजे जोडले कशानं, ॲज वेल ॲज न आयला जोडले. आणि इथं काय म्हणते, ऑल माय फ्रेंड्स म्हणजे येणारं क्रियापद हे कसं असलं पाहिजे, पहिल्या कर्त्याप्रमाणे असलं पाहिजे. पहिला कर्ता आहे आय, त्याच्यानंतर इथं येणारं कसं असणार आहे, आय एम. इथं आर दिले त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. इथं काय असणार आहे, आय एम वर्किंग ओव्हर दिस प्रोजेक्ट. म्हणजे जेव्हा दोन नामं किंवा सर्वनामं विथ, ॲज वेल ॲज, अलॉंग विथ, रादर दॅन अशा अनेक शब्दांनी जेव्हा जोडलेली जातात तेव्हा येणारं क्रियापद हे कसं असणार आहे, जो पहिला कर्ता असतो ना त्या पहिल्या कर्त्याप्रमाणे ते क्रियापदाचं रूप तुम्हाला त्या ठिकाणी वापरावं लागतं. समजलं. हा आपला आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट मधला सिंपल भाषेमध्ये सांगायचं झालं तर चौथा नियम. ठीक आहे. आता पुढचा नियम काय आहे, याच्या विरुद्ध म्हणजे कसं, जेव्हा दोन अशा गोष्टी नॉट ओनली बट एल्सो न जोडली असतील, आयदर ऑर न जोडली असतील, नायदर ऑर न जोडलेली असतात, म्हणजे ही जी कंजक्शन्स म्हणतो आपण. आता क्रियापदाचं रूप कसं घ्यायचं, आता फॉर एक्झाम्पल पहिलं वाक्य घ्या, किंवा दुसरं वाक्य घ्या सिंपल समजण्यासाठी. इथं काय म्हटलंय, आयदर ही ऑर आय. याचा अर्थ आयदर ऑर न इथं कशाला जोडले, ही ला जोडले आणि आयला जोडले. ओके. म्हणजे आता जेव्हा अशा प्रकारे असतं आयदर ऑर, नॉट ओनली बट एल्सो, नायदर नॉर यानं जेव्हा जोडलं जातं तेव्हा या ठिकाणी येणारे क्रियापद जे आहे तर ते क्रियापद कशाप्रमाणे घ्यावं, तर दुसऱ्या भागानंतर म्हणजे ऑर नंतर येणारा जो भाग आहे ना त्याचा प्रमाणे करता इथं क्रियापद घ्यायला पाहिजे. इथं आय आहे यामुळे इथं इज येणार का, नाही, इथं एम येणार. ओके. त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे.
ठीक आहे, दुसरं हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आता इथं बघा, नॉट ओनली घेतले हर फ्रेंड्स आणि बट ऑल्सो, म्हणजे नॉट ओनली बट ऑल्सो हे जोडले कशाला, हर फ्रेंड्स आणि शी या दोन गोष्टींना जोडले. यामुळे इथे येणारं क्रियापद जे असेल तर दुसरा जो कर्ता आहे, दुसरा कर्ता काय आहे, शी आहे इथला. ठीक आहे, दुसरा कर्ता किंवा दुसरा भाग आहे कर्त्याचं जे वचन याच्याप्रमाणे इथे यायला हवं. यामुळं इथं क्रियापद शी म्हटल्यानंतर एकवचनी म्हणजे क्रियापदाला जेव्हा एस किंवा एस प्रत्यय लागतो तेव्हा ते एकवचनी असतं, म्हणजे हे बरोबर आहे. ठीक आहे. आता तिसरं बघा, नायदर या ठिकाणी आहे, नॉर या ठिकाणी आहे. नायदर नॉरनं कशाला जोडले, इथं आय आहे आणि माय फ्रेंड्स आहे. ओके, याचा अर्थ हे तर येणारं क्रियापद हे कशाप्रमाणे ठरणार, तर हे जे दुसरा भाग आहे, दुसरा भाग काय आहे, माय फ्रेंड्स आहे. या माय फ्रेंड्स नुसार दुसऱ्या भागानुसार इथलं क्रियापद ठरणार. माय फ्रेंड्स म्हटल्यानंतर इथं एम येणार का, डेफिनेटली नाही आहे. या ठिकाणी तुमचं आर यायला हवं. ओके, आय एम झालं, नाही माय फ्रेंड्स आर पाहिजे होतं, त्यामुळे हे चुकीचं आहे. म्हणजे नॉट ओनली बट ऑल्सो, आयदर ऑर किंवा नायदर नॉर ही कंजक्शन्स वापरताना क्रियापदाचं रूप कसं घ्यायचं, तर हा जो कंजक्शनचा दुसरा भाग आहे, म्हणजे माय फ्रेंड्स, इथं आय आहे, इथं शी आहे, या दुसऱ्या भागानंतर कर्त्याचं जे वचन असतं त्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी क्रियापद वापरावं लागतं. म्हणजे विथ ॲज वेल ॲज अलॉंग विथ याच्या एक्झाम अपोजिट पद्धतीनं तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. आता 3 विधानं दिली, तुम्हाला शोधायचं आहे. ठीक आहे, आता काय म्हटलंय इथं बघा, पहिलं द स्टुडंट ॲज वेल ॲज, म्हणजे दोन्ही विधानं कशानं जोडली, दोन्ही नाम स्टुडंट ॲज वेल ॲजनं, म्हणजे हे स्टुडंट आहे आणि हे कमिटी आहे, याचा अर्थ कमिटी मेंबर्स आहे. याचा अर्थ येणारं क्रियापद हे पहिल्या नावाप्रमाणे किंवा पहिल्या कर्त्याप्रमाणे ठरणार. द स्टुडंट आहे यामुळे इथं आर वापरले तर हे चुकीचं आहे. ह्या आरच्या ऐवजी इथं काय पाहिजे होतं, स्टुडंट इज पाहिजे होतं. ओके, स्टुडंट एक सिंगल आहे, ठीक आहे, एक असं कन्सिडर करतो. आता द स्टुडंट विथ ऑल, म्हणजे विथ न जोडले. ठीक आहे, द स्टुडंट विथ ऑल द मास्टर्स डिग्री म्हणते, आणि म्हणजे इथं विथ न जोडले येणारं क्रियापद हे पहिला जो करताय त्याप्रमाणे असायला हवं. ओके, पहिला जो करता काय आहे, द स्टुडंट, याच्यामुळे इथं येणारं क्रियापद इज आहे, तर हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. दुसरं विधान बघा, द कॅप्टन अँड कोच ऑफ द टीम हॅज बीन सॅक्ड. आता काय झालंय, इथं कॅप्टन घेतलाय, अँड न जोडले, इथं कोच आहे. ओके, कॅप्टन आणि कोचला पण इथं वापरताना आर्टिकल वापरले, परंतु अँड नंतर येणाऱ्या भागामध्ये आर्टिकल वापरले का, नाही. याचा अर्थ येणारं क्रियापद कसं असलं पाहिजे, एकवचनी असलं पाहिजे. एकवचनी म्हणल्यानंतर हॅव हॅज पैकी हॅज आहे, यामुळे हे बरोबर आहे, हॅज हे एकवचनी आहे. तसं इथं कॅप्टन आहे, इथं कोच आहे. ओके, जोडले कशानं, अँड न जोडले. इथं पहिल्या नाउनच्या अगोदर इथं द आर्टिकल वापरले, दुसऱ्या नाउनच्या अगोदर पण द आर्टिकल वापरले. याचा अर्थ हा द कॅप्टन आणि द कोच आहेत वेगळे आहेत. याचा अर्थ येणारं क्रियापद हे अनेकवचनी असलं पाहिजे. अनेकवचनी म्हणजे इथं हॅव वापरले, म्हणजे हे सुद्धा काय आहे, बरोबर आहे. हे सुद्धा काय आहे, बरोबर आहे. म्हणजे द कॅप्टन अँड कोच ऑफ द टीम, याचा अर्थ हा जो कॅप्टन आहे तोच टीमचा कोच आहे. एकच व्यक्ती यामधून प्रकाशित होते. ओके, एकच व्यक्ती का, तर इथं द वापरले पण इथं द वापरलं नाही. इथं जर द वापरलं तर द कॅप्टन पण वेगळा आणि कोच पण वेगळा, ह्याचे हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे, इथं फक्त दचाच चेंज आहे फक्त, तर हे एवढ्या फरकानं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, जेव्हा दोन्ही ठिकाणी आर्टिकल म्हणजे द कॅप्टन आणि कोच ऑफ द टीम म्हटले, पहिल्या वाक्याचा अर्थ होतो जो कॅप्टन आहे तोच कोच आहे टीमचा. दुसऱ्या वाक्याचा अर्थ होतो एक कॅप्टन वेगळा आणि कोच वेगळा, म्हणजे इथं दोन व्यक्ती वेगवेगळ्या आहेत. म्हणजे ह्या द ला किती महत्व आहे हे तुम्हाला यामधून कळेल. इथं सुद्धा हे बरोबर आहे. ठीक आहे, हा नियम होता, आपण ज्या नियमाप्रमाणे घेतलं ते. आता तिसरं बघा, इथं काय म्हटले, अजय अलॉंग विथ, म्हणजे जोडले कशानं, अलॉंग विथ न जोडले कशाला, अजयला आणि हिज ब्रदर्सला. आणि मग येणारं क्रियापद कसं असेल, इज ॲज वेल ॲज अलॉंग विथ हे न जोडत असेल विथ बसून, तर पहिल्या कर्त्याप्रमाणे क्रियापद पाहिजे. अजय असल्यामुळे इज आहे, यामुळे हे बरोबर आहे. दुसरं बघितलं, अजय अँड हिज ब्रदर्स, म्हणजे दोन नाऊन नाही. पहिला नियम बघा, सिंग्युलर नाऊन आहे अजय, हिज ब्रदर्स, दोन्ही नाऊन अँड न जोडलेत, यामुळे येणारं क्रियापद कसं पाहिजे, अनेक वचनी पाहिजे. याचा अर्थ इथं अनेक वचन घेतलंय का, आर घेतलंय, अनेक वचन आहे, यामुळे हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधानं करेक्ट आहे. आन्सर काय ना, दोन्ही विधानं करेक्ट. ठीक आहे, आता आपण पुढचा नियम पाहूया. पुढचा नियम म्हणजे कसं, जेव्हा नायदर, आयदर ऑर नायदर नॉरचा नियम पाहिला, पण कधी कधी कसं असतं, हे जे आयदर असतील किंवा नायदर असतील ना, हे प्रोनाउन म्हणून वापरले जातात. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल इथं नायदर घेतलंय, ओके, नॉर ऑर वगैरे घेतलंय का, नाही. तर नायदर ऑफ द टू बुक इज अवेलेबल इन बुक स्टोर. जेव्हा असं असतं तर ही वन ऑफ द ची फ्रेज असते ना, यानंतर येणारा पुढचा जो भाग आहे नाऊन, तर हे कसं पाहिजे, प्ल्युरल पाहिजे.
नियम काय सांगतो तर जेव्हा नायदर आयदर इच याच्यानं सुरुवात होते आणि ऑफ द नंतर येणारी जी फ्रेज असते ऑफ द नंतर ह्या फ्रेजमधला दच्या पुढचा जो भाग असतो ना तो नेहमी प्लुरल नाउन असला पाहिजे अनेक वचनामध्ये. म्हणजे इथं टू बुक दिले त्यामुळे हे चुकीचं आहे. इथं काय पाहिजे होतं बुक्स पाहिजे होतं. काय पाहिजे होतं बुक्स अनेक वचनामध्ये पाहिजे. तसं इच ऑफ द बघा इच न सुरुवात नायदर आयदर इच एव्हरीवन वन असं असतं तेव्हा दीज बुक ओके दीज टू बॉईज म्हणजे इथं अनेक वचन वापरले त्यामुळे हे बरोबर आहे. ठीक आहे फक्त हा नियमानुसार ते लक्षात घ्या. त्यानंतर जेव्हा इच आणि एव्हरी नंतर आलेले करते जर अँड न जोडलं तर क्रियापद कसं असतं. फॉर एक्झाम्पल इथं बघा ही बॉय करताय हा गर्ल करताय हे तर जोडले कशानं अँड न जोडले परंतु या कर्त्याच्या अगोदर काय आहे एव्हरी शब्द आहे बॉयच्या अगोदर ह्या गर्लच्या अगोदर सुद्धा एव्हरी शब्द आहे. म्हणजे जेव्हा दोन करते त्याच्या अगोदर एव्हरी शब्द आहे आणि अँड न जोडलेत म्हणजे येणारं क्रियापद कसं पाहिजे सिंग्युलर पाहिजे. म्हणजे इथलं क्रियापद हे सिंग्युलर म्हणजे एकवचनी पाहिजे. हॅव घेतलंय याचा अर्थ ते अनेकवचनी आहे त्या ठिकाणी तुमचं काय पाहिजे हॅज पाहिजे. ओके मग ते बरोबर ठरलं असतं. हॅज असतं तर हॅव घेतल्यामुळे ते चुकीचं ठरते. तसं इच बॉय अँड इच गर्ल म्हणजे अँड न जोडले ओके बॉय करताय दुसरा गर्ल करताय ह्याच्या गर्लच्या अगोदर इच आहे ह्या बॉयच्या अगोदर इच आहे याचा अर्थ येणारं क्रियापद कसं पाहिजे एकवचनी पाहिजे. येणारं क्रियापद पुढचं कसं पाहिजे एकवचनी पाहिजे. एकवचनी आहे का इज आहे यामुळं बरोबर एकवचनी आहे ते त्यामुळे दुसरं स्टेटमेंट हे तुमचं बरोबर आहे. तर हा एक नियम आहे सिम्पलचा की द आर्टिकल जर असेल ह्याच्या अगोदर तर काय होतं किंवा एव्हरी वर्ड असेल तर किंवा काय होतं एव्हरी इच यासारखे शब्द असले तर काय होतं. सिम्पलच आहे तुम्हाला ते लक्षात ठेवायला इझी जातं कारण जेव्हा एव्हरी इच असतं इच एव्हरी तेव्हा ते वर्ब हे सिंग्युलरच असतं जनरली हे लक्षात घ्या. पुढचं बघा हा नियम आहे मेनी अ. जेव्हा मेनी अच्या पुढे नेहमी सिंग्युलर वर्ब वापरतात म्हणजे कसं मेनी अ ही जेव्हा फ्रेजनं सुरुवात केली असतं येणारं क्रियापद हे सिंग्युलर पाहिजे. इथं अनेक वचनी हॅव वापरले हे सिंग्युलर म्हणजे इथं हॅज पाहिजे एक वचनी मग हे बरोबर ठरलं असतं. तसं मेनी अ टेल इज म्हटले यामुळे हे काय आहे तुमचं बरोबर आहे. म्हणजे लक्षात घ्या मेनी अच्या पुढे नेहमी काय असतं सिंग्युलर वर्ब असतं हे तुम्हाला तिथं कळायला हवं तर तुम्ही लगेच त्याचं उत्तर देऊ शकताय. तर हे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट मधले जे नियम आहेत ना ते कसे वापरायचे हे तुम्हाला कळायला हवं. दुसरं म्हणजे अ लॉट ऑफ आता पुढचा नियम आहे अ लॉट ऑफ अ ग्रेट डील ऑफ प्लेंटी ऑफ मोस्ट ऑफ सम ऑफ अशा ज्या फ्रेज आहेत या फ्रेज नंतर येणारं जर नाउन असेल तर जे नाव अनकाउंटेबल म्हणजे तुम्ही काउंटच करू शकत नाही त्या ठिकाणी तुमचं क्रियापद कसं वापरलं पाहिजे तुम्ही एकवचनी वापरलं पाहिजे म्हणजे सिंग्युलर वापरलं पाहिजे. पण ते नाउन जर तुम्ही काउंट करू शकला तर वापरणारं क्रियापद कसं पाहिजे अनेकवचनी पाहिजे म्हणजे प्लुरल पाहिजे. म्हणजे कसं फॉर एक्झाम्पल बघा आता इथं बघा तुम्हाला ओके मँगोचं घेऊया. आता काय म्हटलंय सम ऑफ द म्हणजे सुरुवात कशाने झाली सम ऑफ ओके सुरुवात सम ऑफच्या फ्रेजनं ओके यानंतर येणारं नाउन म्हणजे मँगोज. मँगो म्हणजे तुम्ही मोजू शकताय का काउंटेबल म्हणजे मोजता येणार अनकाउंटेबल न मोजता न येणार. मँगोज तुम्ही मोजू शकता का हो 1 मँगो 2 मँगो 10 मँगो याचा अर्थ मँगोज हे मोजता येण्यासारखं आहे. हे ते क्रियापद काय वापरले वॉच. क्रियापद काय असतं मोजता येणाऱ्यासारखं असेल तर क्रियापद इथं अनेक वचनी वापरायला पाहिजे म्हणजे वेअर वापरायला पाहिजे होतं म्हणजे हे बरोबर ठरलं असतं. ओके ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला या अ लॉट ऑफ ग्रेट डील ऑफ प्लेंटी ऑफ मोस्ट ऑफ सम ऑफ याच्यासाठी सोडवावं लागतं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जेव्हा प्लुरल नाउन हे जेव्हा एक पूर्ण अमाऊंट म्हणून वापरलं जातं अमाऊंट म्हणून तेव्हा ते काय असतं सिंग्युलर वर्ब वापरलं जातं. म्हणजे कसं आता 5 किलोमीटर हे प्लुरल नाउन आहे परंतु 5 किलोमीटर हे एक अमाऊंट म्हणून वापरलं जातं त्यामुळे इथे येणारं क्रियापद कसं पाहिजे एकवचनी पाहिजे. इज दिलंय त्यामुळे बरोबर आहे. तसं 2/3 ऑफ द नॉवेल 2/3 म्हणजे ही अमाऊंट आहे ना त्या नॉवेलची एक अमाऊंट आहे 2/3 ऑफ द नॉवेल त्यामुळे येणारं क्रियापद काय असलं पाहिजे प्लुरल नाउन आहे एक अमाऊंट आहे त्यामुळे येणारं जे क्रियापद असेल ते कसं पाहिजे एकवचनी पाहिजे. इथं हॅव घेतलंय त्याच्यामुळे चुकीचं आहे. या ठिकाणी जर एकवचनी म्हणजे हॅज घ्यायला पाहिजे होतं मग ते स्टेटमेंट तुमचं बरोबर ठरलं असतं. कळालं. जेव्हा प्लुरल नाउन हे जेव्हा एक पूर्ण अमाऊंट म्हणून असतं ना तेव्हा येणारं क्रियापद कसं असतं सिंग्युलर असतं. हा एक बेसिक नियम तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता तसंच बघा ओके एव्हरी वन ऑफ द शर्ट हॅज अ ग्रीन कलर. आता एव्हरीनं वापरले त्यामुळे एव्हरी वन ऑफ दच्या नंतर येणारी फ्रेज म्हणजे अनेक वचन वापरले का यस हॅज वापरले बरोबर आहे. ठीक आहे. या पद्धतीने सोडवायचं. आता ह्यामध्ये बघा करेक्ट स्टेटमेंट ओळखायचं ह्या दोन्हीमधलं तुम्हाला काय करायचं आहे करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे ना ते ओळखायचं. ठीक आहे. इथं बघा द सिंगर दिलंय आणि अलॉंग विथ हिज म्हटले म्हणजे अलॉंग विथ न जोडले दोन्ही तिथं ओके अलॉंग विथ न जोडले याचा अर्थ लक्षात घ्या हे अलॉंग विथ न जोडले बरोबर. हे सिंगर दिस सिंगर पहिला
दुसरा फ्यू अदर्स. म्हणजे इथे येणारं पुढचं क्रियापद हे कशाप्रमाणे पाहिजे, अलॉंग विथ ॲज वेल ॲज. तर पहिल्या कर्त्याप्रमाणे. दिस सिंगर म्हणजे एकवचनी आहे, म्हणजे क्रियापद तुमचं काय पाहिजे, एकवचनी. क्रियापद एकवचनी म्हणजे क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागला पाहिजे. याचा अर्थ पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे, दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. ही एकवचनी होतं, एकवचनी. ठीक आहे, कारण अलॉंग विथ न जोडलंय. याचा अर्थ हे जे क्रियापद आहे तर तो पहिला कर्ता आहे ना, या पहिल्या कर्त्याप्रमाणे ते क्रियापद असलं पाहिजे. याचा अर्थ दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. आता यामध्ये बघा, सँडल्स अँड टॉवेल्स आर इसेन्शियल गिअर फॉर अ ट्रिप ऑफ बीच. आता हे दोन्ही नाउन आहेत. ओके, कशाने जोडलेत, अँड न जोडलेत. क्रियापद काय असणार, अनेकवचन. आता इथं बघा, ऑर न दोन स्टेटमेंट जोडलेले आहेत, ऑर न जोडलेले आहेत. ओके, आर द प्रेसिडेंट. जेव्हा दोन्ही स्टेटमेंट ऑर न जोडली जातात, आणि पहिलं नाउन आणि दुसरं नाउन असेल तर येणारं क्रियापद कसं असलं पाहिजे, एकवचनी पाहिजे. येणारं क्रियापद कसं असलं पाहिजे, एकवचनी. या ठिकाणी जर अँड असतं तर येणारं क्रियापद कसं पाहिजे होतं, अनेकवचनी आलं असतं. ओके, ऑर असेल तर एकवचनी, अँड असेल तर अनेकवचनी. सिंपलचा नियम आहे. आता आयदर ऑर घेतले. ओके, आयदर ऑर ने हे दोन्ही स्टेटमेंट जोडलेत. या ठिकाणी तुमचा जो कर्ता राम आहे, इथं कर्ता श्याम आहे. ओके, आयदर ऑर न जोडले, याचा अर्थ येणारं क्रियापद हे कशाप्रमाणे ठरल, आयदर ऑर असेल तर हा जो दुसरा भाग आहे याच्याप्रमाणे ठरल. श्याम असल्यामुळं इथं क्रियापद एकवचनी यायला पाहिजे. क्रियापदाला यस प्रत्यय लावलाय, याचा अर्थ हे एकवचनी बरोबर आहे. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. इथं पेजच पाहिजे, पे दिल्यामुळं चुकीचं आहे. ठीक आहे. आता आयदर द स्कल्पचर ऑर द पेंटिंग्स म्हटले, म्हणजे आयदर ऑर न दोन्ही स्टेटमेंट जोडलीत. पहिला करता इथं हाय आणि हाय, म्हणजे क्रियापद कशाप्रमाणे ठरणार, तुमचं पेंटिंग्स प्रमाणे ठरणार. समजलं काय. आता नायदर ऑर न दोन्ही गोष्टी जोडलेत, म्हणजे नायदर नॉर. आता लक्षात घ्या, हे नायदर नॉर. ओके, पहिला करता शी आहे, दुसरा करता आय. येणारं क्रियापद कशाप्रमाणे असणार, दुसऱ्या कर्ताप्रमाणे. आय असल्यामुळे इथं काय यायला पाहिजे, एम यायला पाहिजे. हे बरोबर आहे. आय असल्यामुळे इथं इज आले, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. आय असल्यामुळे इथं आर आले, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. म्हणजे तुमचं बरोबर कोणतं आहे, करेक्ट कोणतं आहे, तर सेकंड स्टेटमेंट जे आहे ते तुमचं करेक्ट आहे. ओके, या पद्धतीनं. आता इच ऑफ द डान्सर्स ट्विल्स ब्रिलियंटली म्हटले. इच ऑफ द म्हटल्यानंतर पुढे डान्सर्स आलंय का. ओके, हे लक्षात घ्यायचं. इथं डान्सर असतं, डान्सर्स. ह्या दोन गोष्टी यामधून लक्षात ठेवा. ठीक आहे. एव्हरीबडी ॲट द पार्टी वॉज एन्जॉईंग द फूड. ओके, एव्हरीबडीनं सुरुवात आहे, क्रियापद काय येणार, एकवचनी येणार. त्यामुळे इथं हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे.